भारताचे पंतप्रधान मोदी साहेब या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांना वंदन करतो. भारतीय घटनाशिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. मराठी माझा मानबिंदू हिंदुराजे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, अमितजी शहा साहेब, या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितजी पवार साहेब आणि त्यांच्या प्रचार सभेसाठी आपण उपस्थित आहोत. मी तर म्हणतो विजयी नांदी साहेब, विजयीसाठीच आपण उपस्थित आहोत. कारण भरत शेठ हे भरत शेठ आहे. मी ज्यांच्यासोबत 22 वर्ष काम केलं त्यांनी मला ओळखलं नाही, पण ज्यांच्यासोबत 22 दिवस राहिलो आणि ते भरत शेठ काय आहेत ते मला खरं 22 दिवसात कळलं. आणि भरत शेठ सुद्धा कळलं की कार्यकर्ता कसा असतो तो. एक सांगायचा उद्देश आहे की मी या खेडोपाड्यातच मोठा झाला, तुमच्यासोबतच हिंदू फिरणे, राजकारण केले, समाजकारण केले. आजची ही होळीबातली विधानसभा आहे. मी जवळपास 20 वर्ष 4 विधानसभा बघितल्या, ही 4थी आहे आता. जेव्हा मला मतदानाचा अधिकार आला तोपर्यंत 3 वर्ष मी विरोधात मतदान केलं, परंतु आमचं बरोबर धरायचं की आम्ही एवढ्या मताने येऊ तेवढ्या मताने येऊ. पण भरत शेठचे जे गावात आणि जे स्थानिकांच्या प्रत्येक कुटुंबाची नाळ चुलीजवळची जोडलेली आहे त्या भरत शेठना पाळणं सोपं नाही. आजच सांगतो, आज भारतीय जनता पार्टी तालुक्यात सांगतोय, आमचा एकच निर्धार की भरत शेठचा 100% आहे चौकार. आणि भरत शेठ 100% चौकार मारून आपल्याला मंत्री म्हणून या विभागात आपल्याला 100% लाल द्यायची गाडी येणार आहे. मी माझं जास्त काही बनवून घेत नाही. आज मी माझे ज्येष्ठ उपस्थित आहे. सर्वांनी एक चुकीचा मेसेज केलेला होता मधल्या काळामध्ये की आमदार भरत शेठ सोबत माहिती आम्ही सगळे पक्ष आहोत, भारतीय जनता पार्टी आहोत, आरपी आहोत, राष्ट्रवादी आहोत. हा नाराज आहे, तो नाराज आहे, तो नाराज आहे. पण तुम्ही आज पण सांगतो भरत शेठ हे 50,000 निवडून येतील, पण 50,000 लीड असेल तो प्लस हा भारतीय जनता पार्टीला आम्ही सर्व मित्र पक्ष तो कळसाला आधी कळसाचे मानकरी आम्ही असणार 100% सांगतो. मला मी म्हणतोय आम्हाला वरून आदेशच आहे की कुठल्याही परिस्थितीत किती बिडकर पसंती काही असलं तर त्या तळागाळापर्यंत जाऊन आमदार भरत शेठचे कसे हात बजवतील आणि हा विजयाचा चौकार किती हा लांब आणि लांब जाईल यासाठी तुम्ही वचनबद्ध राहा. आणि मी तुम्हाला सर्वांना सांगतो, आज माझ्या माता भगिनींना सर्वांना सांगतो की भरत शेठ आहेत आणि भरत शेठच राहणार आहेत. एवढं मी माझ्या पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.